या आधी जो सामना झालाय वलयसी फायटर वर्सेस मोरोसी लायन्स, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब, उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली ती शेखर याने, एका षटकामध्ये 3 विकेट घेतलेल्या, तर या सामन्याची मॅन ऑफ द मॅच शेखर याला देण्यात येते. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब नितीनजी गायकवाड यांच्या हस्ते दिला जातो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू शेखर, या खेळाडू नितीनजी गायकवाड यांच्यातर्फे मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातो. एक मिनिट. चला चालू करा. पहिला चेंडू व्हाईट, दुसरा चेंडू डॉट. पुढील चेंडू सामना खेळतो अजित. डॉट स्वरूपाचा चेंडू, सुंदर असे शतक टाकता येतो अक्षय. सामना करतो तो अजित. आजच्या दिवसातील चौथा सामना. सुंदर असा चेंडू, वन बाउन्स, सीमा रेषे पार, चौकार. पुढील चेंडू, उत्कृष्ट असं चाललेलं आयोजन, नियोजन आणि विकेट. अजित हे
सर्व संघाने थोड्या वेळेचं बंधन पाळायचे, सहकार्य करायचे. आपल्याकडे ओपनिंग चा आजचा दिवस दुसरे शतक घेऊन आलाय तो रणजित संघाचा कर्णधार रणजित. त्याचा सामना करेल तो सचिन. पहिला चेंडू सुंदर असा टोलेला चेंडू, परंतु सचिन हे झेलबाद. सचिन यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो गणेश. साऊंड सिस्टीम सुंदर असा डोरेल चेंडू, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. 2 धावांनंतर संघाची धावसंख्या 16. रणजित यांचा पुढील चेंडू डॉट स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच स्वरूपातील डॉट स्वरूपाचा चेंडू. ज्यावेळेस बेलची पूर्णपणे लाईट बंद होईल त्यानंतरच पुढचा चेंडू टाकायचा. रणजित यांचा पुढील चेंडू सामना करेल तो गणेश. पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू. उत्कृष्ट किपरिंग करतायत. रणजित यांचा शेवटचा चेंडू सामना करेल ते गणेश. सुंदर असा चाललेला सामना बस्को हिटर्स वर्सेस बाजरमाळा वॉरियर्स. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि उत्कृष्ट अशा 2 धावा पूर्ण. 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 18. 2 षटकानंतर 2 बाद 18. पुढील शतक घेऊन आले ते वैयक्तिक पहिले आणि संघासाठी तिसरे सुमित. त्यांचा सामना करेल तो रमेश. एक घणाघाती प्लेअर म्हणून ज्याची ओळख. रमेश पहिल्या चेंडूवरती केलेले आक्रमण 6 धावा. 6 धावेनंतर स्वर्गीय कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ चाललेला हा वडके प्रीमियर लीगचा महासंग्राम. आजचा पहिलाच दिवस. दुसरा चेंडू आणि दुसरा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या बाहेर. धावा झाल्या 30. सुंदर असा टोरलेला पुन्हा एकदा 9+6 धावा आल्या 7 धावा झाल्या
रमेश यांची ओळख. उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन दोन्ही संघाचे अभिनंदन. वाईट स्वरूपाचा चेंडू अतिरिक्त धावसंकेत 1 ने भर. सुमित यांचा पुढील चेंडू उत्कृष्ट म्हणून आपल्यासाठी जे लाभलेत उत्कृष्ट असे 9 चेंडू 9 प्लस 2 9 प्लस 2 धावा. एक अनुभवी व उत्कृष्ट पंच दोन्ही सुद्धा अनुभवी पंच. सुमित यांचा पुढील चेंडू काय पळून धावा 2. उत्कृष्ट कमबॅक केलेला आहे सुमित यांनी, परंतु तोडीस तोड हा प्लेयर 6 धावा. संघाची धावसंख्या 49. त्यांचा शेवटचा चेंडू सामना करेल तो रमेश. वाईड डॉट स्वरूपाचा चेंडू. शतक समाप्त. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या 55. कृपया लहान मुलांना विनंती आहे, समोर आपलं लाईव्ह चित्रीकरण चालू आहे, स्टेजच्या तिथून वर त्या साईडने जायचं. शेवटचे शतक घेऊन आला तो सागर, सामना करेल तो गणेश. शेवटचे शतक. संघाची धावसंख्या झाली ती 55. 2 बाद 55. पहिला चेंडू 1 धाव. एका धावेनंतर संघाची धावसंख्या 56. घनाघाती प्लेयर तसाच तोडीस तोड समोर समोर खेळाडू. फुलटा स्वरूपाचा चेंडू आणि समोरच्या दिशेने टोललेला चेंडू 1 बाउन्स 9 प्लस 4 धावा.
डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव, 1 ने धाव संख्येत भर. शेवटचे 2 अजून चेंडू शिल्लक. ताकदीचा 9+6 ताकदीच्या जोरावरती मारला हात. संघाची धावसंख्या झाली ती 81. पुलटा स्वरूपाचा चेंडू तसाच टोलवला आणि तसाच सीमारेषेच्या बाहेर. पुलटा स्वरूपाचा चेंडू किती धावा होतील? आणि रमेश रनआउट. की आपण टॉस उडवण्यासाठी यायचंय. 24 चेंडू, 90 धावांचं लक्ष, बलाढ्य लक्ष, मोठं लक्ष, परंतु दोन्ही संघ हे ताकदवार असतात आहेत. यानंतर होणारा सामना वडकी गावठाण चॅलेंजर्स वर्सेस तळेवाडी योद्धाच. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस उडवण्यासाठी यायचंय. उत्कृष्ट असा आजच्या दिवसातला चौथा सामना बाजारमाळा वॉरियर्स वर्सेस बसकुळी हिटर्स. बसकुळी हिटर्स या संघाने प्रथम फलंदाजी करताना 90 धावांचा पहाड उभा केलेला बाजारमाळा वॉरियर्स संघाला जिंकण्यासाठी 91 धावांची गरज, 90 धावांची गरज. 24 बॉल 90 धावा. चला बसकुळी हिटर्स सहकार्य करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर अजून सामने व्हायचेत. बाजारमाळा वॉरियर्स या संघाला जिंकण्यासाठी 24 बॉल 90 धावांची गरज. उत्कृष्ट असे तडाखेबाज फलंदाज सुमित आणि रणजित, त्याचप्रमाणे अनुभवी असे बसकुळी हिटरचे गोलंदाज संदीप आंबेकर. चला एक मिनिट पंच. चला चालू करा. सामन्याला होती सुरुवात. आजच्या दिवसातील चौथा सामना. उत्कृष्ट असे आयोजन नियोजन. पहिले शतक गणेशजी गायकवाड. सुंदर असा आठवलेला चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आणि सीमारेषेबाहेर फेकून दिला सुमित यांनी पहिला चेंडू. 4 धावा.
सहर्ष स्वागत. आणि धावा चेक करो. चार धावा चौकार. उडी मारायच्या आधीच बाउंड्री लाईनला पाय धडकल्यामुळे सुंदर असा ठेवलेला चेंडू. बॉल हवेत आणि छेल होईल का? आणि छेल बाद. सुमित हे छेल बाद. दिली. समर्थ साऊंड वडकेवाला आपले सुद्धा मनापासून धन्यवाद. सुमितांची जागा भरून काढण्यासाठी आला तो रोहित. आटातटीचा सामना. बलाढ्य लक्ष. 90 धावांचं लक्ष. तोडूस तोड आणि डॉट स्वरूपाचा चेंडू. रोहित सुद्धा करता धरता सागर. उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट फलंदाज. सुंदर असा कमबॅक केले आणि कमबॅकचा षटकार. षटक. प्लेयर वडकी गावचा शांत आणि संयमी खेळाडू म्हणून ज्याची ओळख असा हा रणजित स्ट्राईक साठी आलाय. सामने होते सुरुवात. शतक घेऊन आलाय तो युवराज. युवराजचा सामना करेल तो रणजित. घणाघाती प्लेयर रणजित आपल्या संघासाठी 100% प्राधान्य देऊ शकतो का? डिक्लेरेशन नो प्लस. डिक्लेरेशन झोन मधील 1 धाव. 0 चेंडू. बॉल आतमध्ये घ्यायचं, सहकार्य करायचं. प्रेक्षकांना विनंती आहे की प्लेयरला सहकार्य करा. बॉल चेक करून घ्या अंपायर. आणि प्रेक्षक राजाला विनंती आहे, जज 6 मारल्यानंतर बॉल बाहेर जाईल तर तो आतमध्ये घ्यायचं, सहकार्य करायचंय. आलेल्या सर्व प्रेक्षक मंडळीचे, खेळाडूंचे WPL वडके प्रीमियर लीग मध्ये सरसे स्वागत. दुसरा चेंडू. आखून टप्प्याचा चेंडू. परंतु त्यांना बघा आयोजक विशाल मोडक, चेक करा प्लेयरला लागले का. रिप्लेसमेंटला प्लेयर असेल तर
6 धावा षटकार. विशाल बाउंड्री लाईन क्लिअर करून घ्या. संघाची धावसंख्या डबल. बसकुळमध्ये रमेश, तसाच बाजारमाळमध्ये रणजित. दोन धावा उत्कृष्टरित्या पूर्ण. युवराजांचा पुढील चेंडू, पुढच्या स्वरूपाचा चेंडू आणि त्याला प्रत्युत्तर 6 धावांचं स्टेप आउट करून मारलेला हा 6 धावांचा षटकार. दोन्ही संघांना एक रिव्ह्यू आहे. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एकच रिव्ह्यू असेल. टॉट स्वरूपाचा चेंडू, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. घणाघाती प्लेयर, बलाढ्य ताकदीचा प्लेयर म्हणून रणजित यांची ओळख आणि रणजित आउट. शेवटचा चेंडू शिल्लक. धावा झाल्या 30. अजून 60 धावांचं लक्ष. 3 बाद 30 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट थ्रो. एकच धाव. शतक समाप्ती. बॉल जमा करा. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 31. 12 चेंडू 59 धावांचं लक्ष. पुढील चेंडू वाईड स्वरूपाचा चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर. 12 चेंडू 58 धावांचं लक्ष. डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव. पुढील चेंडू टॉट स्वरूपाचा 0 धावांचा चेंडू. अजिंक्यचा पुढील चेंडू आणि स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. नो चेंडू. 1 धावेत वाढ. लाईट बंद होऊ द्या. ओके चालू. सुंदर असा आठवलेला चेंडू आणि 1 धावेवरती समाधान. संघाची धावसंख्या 35. सुंदर असा आठवलेला चेंडू आणि सागर सुद्धा झेल बाद.
यावर्षी वडकी प्रीमियर लीग मध्ये एक नवीन संघ पालखी महामार्ग आलेला अजित खेळण्यासाठी आला तो अजित सुंदर असा टोलवलेला आणि 6 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील शिल्लक सामना करेल तो अजित. डॉट स्वरूपाचा चेंडू 6 चेंडू 48 धावांचं लक्ष. सहा चेंडू 49 धावांचं लक्ष. शेवटचं षटक घेऊन आला होतो संदीप. सुंदर असा टोळलेला चेंडू आणि एकच धाव. संदीप यांचा पुढील चेंडू सामना करेल तो अजित. आखोडी टप्प्याचा चेंडू एकच धावेवरती समाधान. आणि अक्षय सुद्धा आउट झालेले. यानंतर होणारा सामना तो टॉस जिंकून वडकी गावठाण चॅलेंजर्स यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर आपल्याला विनंती आहे या वर्षीचे आपण आयोजक आहात तर ही मॅच झाल्यानंतर आपण क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे. वडकी गावठाण चॅलेंजर्स. अक्षय यांची जागा भरून काढण्यासाठी आला तो शुभम. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. मोठं आव्हान. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू 46 धावांचं लक्ष. अजित सुद्धा आउट झालेले. खेळण्यासाठी आलाय तो प्रणव. शेवटचा चेंडू आणि प्रणव यांनी सुंदर असा मारलेला. कॅमेरामॅनना दुखापत झाली असती. चला वडकी गावठाण चॅलेंजर्स क्षेत्ररक्षण लावून घ्या. विशाल मडक.